काय मागणी होती? माझी मागणी हेच आहे का शासनानं निर्णय केला, पैसेवाल्याले पैसे दिले म्हणजे मोबदला, मग जागेवाल्या जागा का नाही बा? शासनाच्याच निर्णयानुसार मोबदला दिला त्यानं, मग जागेवाल्याला जागा का नाही? हे शासनाचं दुडोपती तो करण आहे की नाही, दोन याच्यात हे जाते. मग जसं त्यानं दिलं तर आम्हाला तशीच जागा द्या. तुम्ही ती इकडची एक गोष्ट बाजू पूर्णपणे मांडली आणि इकडची बाजू एक एक याच्यात ठरवली. आमचं म्हणणं एवढंच आहे का जेवढ्या लवकर शक्यत होतं तर आम्हाला जागाचं उपलब्ध पण करून घ्या. आणि नाही होत असन तुमच्या शासनाला जमतही नसन तर सगळंच हे बंद पाडा, असंच माझं म्हणणं आहे. बाकी काही नाही आहे. मी परशुराम भगवान सुखदेव. आम्ही रोनखेडा, पर्वतापूर आणि दोनत हे गाव आमचं पेळी बॅरेज टेंबा ह्या बॅरेजमध्ये म्हणजे पूर्ण बुडी क्षेत्रात तिन्ही गावं येत आहे. 2007ला ह्या बॅरेजचं काम चालू झालं होतं आणि 2007 पासून आमची प्रक्रिया चालू झाली. आमचे तिन्ही गावाचे सेक्शन 11, 21 हे अधिग्रहण केल्या गेले तिन्ही गावं आणि आमची 365 हेक्टर जमीन आमची तिन्ही गावं मिळून हे संपादित म्हणजे केल्या गेली. आणि धरणाचं जे काम आहे, डॅमचं काम आहे, आताही 7 ते 70% 80% हे पूर्णत्वाकडे जात आहे. तरी पण तिन्ही गावच्या पुनर्वसनासाठी काहीही प्रशासन प्रक्रिया राबवत नाही आहे. म्हणजे उडवाउडवीचे उत्तर देते. आमच्या रोनखेडा पर्वतापूरसाठी आतापर्यंत तीन ठिकाणी यांनी बदलवलेले आहे. एक अळणगाव, दुसरं पुसदा नजीक आणि तिसरं आता रामगाव मध्ये आता आम्हाला सांगण्यात आलं होतं 17-18 वर्षापासून काय भाव ई क्लास पाहिजे. म्हणजे जमिनीचे भाव हे खूप वाढले आहे, त्याच्यामुळे खाजगी जमीन उपलब्ध होऊ शकत नाही. त्याच्यामुळे म्हणजे ई क्लास पुसद्यापासून म्हणजे चेक करत ई क्लास ह्या रामगाव शेजी ई क्लास मिळाला. ते 8 हेक्टर मधलं 1 हेक्टर हे काय म्हणते त्याला अतिक्रम होतो आणि 6 हेक्टर हे आमच्यासाठी म्हणजे अवॉट घेतले गेलं. म्हणजे आमच्या पाटबंधारे विभागाला हे सुपूर्द केलं गेलं. त्याला लगतच असलेलं सर्वे नंबर 119 याची प्रक्रिया चालू झाली. सेक्शन 4 लावला, सेक्शन 11 झाली, 19 झाली आणि 21 झाली. 21/4 म्हणजे 21/2 लागली आणि 21/2 लागून आजपर्यंत 4 महिने झाले. पण पाणी कुठं मुरलं आहे आज आम्हाला समजून नाही राहिलं. तिथं पाहायला गेलो असतं, तिथं सपाटीकरणाचे आणि लेआउटचं काम चालू आहे. सेक्शन 21 लागल्यावर म्हणजे कशी काय विक्री होऊ शकते आणि कसं काय तिथं लेआउट पडू शकते हे आम्हाला समजापासून मार्ग नाही. वारंवार आता आम्हाला म्हणजे एक तर आमचं ते डॅम कॅन्सल करण्यात यावा किंवा बंद करण्यात यावा किंवा आमची पुनर्वसनची कारवाई तात्काळ करण्यात यावी, हे आमची प्रमुख मागणी आहे. कारण आमच्या इथं आतापर्यंत बॅन लागल्यामुळे आम्हाला ना घर विकता येत, ना बांधता येत, ना त्याची दुरुस्ती करता येत. कारण दुरुस्ती केली, बांधलं तर त्याचा मोबदला मिळणार नाही. कारण 21 म्हणजे 11 हे कलम आमच्या इथं जारी झाली आहे. 11 हे जारी झाले असतात, कोणची विक्री सगळी बंदी येते. त्याच्यामुळं आम्ही दुहेरी याच्यात म्हणजे फसलेलो आहे. तरी शासनाला आमची अशी मागणी आहे. आणि इथं आल्यानंतर आम्हाला असं कळते का भूमाफियांनी ते जागा म्हणजे काहीतरी म्हणजे डेव्हलप केली आहे, म्हणजे डेव्हलपमेंट करायसाठी घेतलेली आहे, असं आमच्यावर वारंवार होत आहे. सतीश रामदासजी गोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक.